said the girl in you, hey woman. नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. जागतिक महिला दिनानिमित्त विशेष आजच्या या मुलाखतीत आपल्यासोबत जुडलेले आहेत रश्मिताई खडसाळ. ते जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू साक्षी. तर आपण आज ताईंना विचारूया की त्यांचं शेअर मार्केट, एक गृहिणी ते शेअर मार्केट हा प्रवास कसा झाला. तर ताई, सर्वप्रथम आम्हाला आपला प्रवास सांगाल. प्रवास सांगायचा म्हणजे एक गृहिणी असतानाच मी एक अस्पिरंट होते की नाही, पायावर उभं राहायचं आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं आहे. जे फायनान्शियल म्हणतो आपण की फायनान्शियली आपल्याला फ्रीडम हवं असतं, आपल्याला आपली इन्कम सोर्स हवी असते. कारण आजची नारी कुठेच मागे नाही आहे, प्रत्येकजण कमावती आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, अशी माझी इच्छा होती. पहिलेपासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे कधी रँकिंगमध्येही मागे नव्हते. तर कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, म्हणून क्विक इन्कम सोर्स स्टार्ट व्हावा म्हणून मी शेअर मार्केटकडे वळले. पण तुम्हाला असं का वाटलं की याचकडे वळाव? कारण दुसरे पण तर एक गव्हर्नमेंट जॉब वगैरे पण होते, कुठला बिझनेस पण होता. गव्हर्नमेंट जॉब्स होत्या आणि मी जेन्युइनली सांगायचं झालं तर मी त्याचीच प्रिपरेशन करत होते. अगदी 8 वर्ष माझं स्ट्रगलिंग पिरियड आहे. त्यात मला काही जॉब लागल्या, 4 जॉब पण आहेत माझ्याकडे. पण असे सर्कमस्टान्सेस येत गेले की त्या जॉब मी जॉईन नाही करू शकले आणि त्या जॉईन न झाल्यामुळे घरीच एक गृहिणी होते, साधी गृहिणी. मग तिथे एक टाइम पिरियड नंतर एक अशी स्टेज आपली येऊन जाते की आपण काय करतोय. तर घरातले सगळे माझे सासरकडची मंडळी किंवा माहेरकडची मंडळींच्या लक्षात आलं की हिला क्विक इन्कमची गरज आहे. आणि ती क्विक इन्कम शेअर मार्केटकडनं मिळू शकतं हे मला म्युच्युअल फंडनी सांगितलं. आमचे म्युच्युअल फंड होते HDFC स्मॉल कॅप फंड, ज्याचे 98% रिटर्न होते विदिन 3 इयर्स आणि 3 वर्षात 98% रिटर्न, म्हणजे जवळपास पैसा डबलच झालेला होता. तर त्यावेळी रिअलाइज झालं की जर म्युच्युअल फंड मॅनेजर करू शकतो तर आपली ही बुद्धिमत्ता काही कमी नाही, आपण रँकिंगमध्ये चांगलंच आहोत. म्हणून शेअर मार्केटकडे खरं तर मी वळले आणि इथपर्यंत आले. अच्छा, आणि घरच्यांनी असं म्हटलं नाही की बाबा हे नको करू, दुसरं पण काही ऑप्शन आहे? मला घरच्यांचा फुल ऑन सपोर्ट होता. बाकी नातेवाईकांना वगैरे जेव्हा मी शिकायला गेले तेव्हा काही माहिती नव्हतं, पण माझे मॅटर्नल आणि पॅटर्नल दोन्हीही ज्या फॅमिलीज होत्या त्यांना आणि माझ्या इनलॉज म्हणजे माझे सासरकडचे मंडळी यांच्या परिपूर्ण सपोर्टनी मी शेअर मार्केटकडे वळली आहे. काही जण होते म्हणणारे अडथळा तर असतोच, कारण शेअर मार्केट म्हटलं की लोकांच्या अंगावर पहिलेच काटा येतो की नको, शेअर मार्केट म्हटलं की नको. पण अशा अडथळ्यांमध्ये जर तुम्हाला घरच्यांची साथ असेल तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मनात भीती पण असते की बाबा आपण पैसे इन्व्हेस्ट केले आणि आपला लॉस वगैरे झाला तर. काही घरच्यांनी असं कधी म्हटलेलं आहे का तुम्हाला? म्हटलं आहे ऍक्च्युली की बघशील तू आता शिकती तर आहेस. अच्छा. माझे हस्बंड गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याचा पैसा नको गमावू म्हणजे झालं. पण अशी वेळ तर कधी आली नाही आणि आता तेच जे व्यक्ती मला असे बोलले होते त्यांचेच नातेवाईक आज माझ्याकडे शिकतात आणि ते पुढे जात आहेत आणि तेच आज माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. ही एक गेल्या 7 वर्षांमधली माझी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि आपला काही शिकवण्याचं म्हणजे आपल्या क्लासमधला काही अनुभव सांगाल का शेअर मार्केटमधला क्लासेसमधला अनुभव सांगायचा झाला तर मला गृहिणी आणि जे स्टुडंट्स असतात त्यांच्याबद्दल खूप गहिरी आत्मीयता आहे. ते असं ना अगदी इंटरनल फिलिंग की नाही मला काहीतरी करायचंच आहे. तर अशा वेळी कधीतरी असं असतं की बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स असतातच आणि त्या अप अँड डाऊन्समध्ये एक वेळ अशी आलेली की मी ठरवलेलं की आता आपलं ट्रेडिंग खूप छान झालं आहे आणि आपण ट्रेडिंगमधनं पैसा चांगला कमवू शकतो. आणि मेंटरशिप काय, मेंटरशिप म्हणजे 4 लोकांना भेटणे, 4 लोकांचा मूड स्विंग्स हँडल करणे, त्यांना शिकवणे. त्यात माझं ट्रेडिंग कुठंतरी मागे पडतं आणि बिझनेसमध्ये थोडा डंप पिरियड माझा चालू होता, थोडं फ्रस्ट्रेशन मला आलेलं. अशा वेळेस वाटत होतं की बस आता मला फक्त माझी ट्रेडिंग करायची आहे. लास्ट बिफोर आय थिंक 3 or 4 years तेव्हा माझ्याकडे एक हाऊसवाईफ आलेली, जी स्टोरी अगदी माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होती. ती जेव्हा माझ्याकडे आली, म्हणजे मी इन्स्पायर म्हणून दुसऱ्यांना सांगत असते, ॲक्च्युली मी ऑलरेडी होतेच. त्या हाऊसवाईफनी सांगितलं की मॅम मी CA आहे बट मी स्टील हाऊसवाईफ आहे आणि मी CA पासआउट आहे. आज आपल्याला माहिती आहे CA पासआउटही जर व्हायचं असेल तर तुम्हाला बरेच स्ट्रगलिंग नंतर लाखातले अगदी 1000 वगैरे लोक पासआउट होतात आणि मला माझं करिअर सेट करायचं आहे, मला माझा इन्कम सोर्स क्रिएट करायचा आहे, बस असं तिचं डिसिजन होतं.
आणि थोडंसं तिच्या डोळे पाणावलेले आणि तिची जी अवस्था होती तिच्यात कुठेतरी मला मी दिसली की आज आपणही या स्टेजला होतो जेव्हा आपण शिकायला गेलो होतो. कारण शेअर मार्केट जर म्हटलं तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो शिकायचं कुठे, करायचं कसं ट्रेडिंग, लेस रिस्क काय असतं, रिटर्न्स कसे मिळणार आणि नेमकं इथे जाऊन करायचं काय, हाच मोठा प्रश्न असतो. की शेअर मार्केट ऐकलंय फक्त आणि ऑलमोस्ट लोकांनी तर पहिले इंट्राडे ट्रेडिंगच ऐकलेलं असतं. तर या व्यतिरिक्तही मार्केटला बरं आहे, याचं अवेअरनेस खूप कमी आहे. तर ती लेडीज तशीच होती. ती आल्यावर आता CA म्हटल्यावर तिला फंडामेंटल खूप स्ट्रॉंग होतं त्या मॅमचं. बट एक कुठंतरी आशा होती, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता की तुम्ही मला पुढे न्याल, माझी इन्कम सोर्स जनरेट करून द्याल. आणि त्या दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं, माझे मिस्टर आणि मी, की नाही आपल्याला आता इथून माघार नाही घ्यायची, आता इथून पुढेच जायचं. जर आपण आज इथे थांबलो तर बऱ्याचशा गृहिणी अशा आहेत की ज्यांना आपण एक प्रॉपर मार्गांपासून थांबवू. आणि जर आपण तो प्रॉपर मार्ग त्यांना दाखवू शकत असेल तर मग आपण इथे नक्कीच थांबायला पाहिजे. आणि ईश्वर जर साथ असेल तर आपल्याला पुढे पुढे नक्कीच. आणि तो डम सिनारिओ ते आज मी कधीच मागे वळून बघितलं नाही आहे. आणि माझ्या आयुष्यात जे संकट त्या मध्यंतरी बिझनेस स्टार्ट झाल्यावरही आले होते तेही आता पुढे कधीच येणार नाही. कारण माझी टीम अशी बिल्ड झाली आहे, आता माझी फॅमिली अशी बिल्ड झाली आहे. माझ्याकडे येणारा स्टुडंट हा कधी स्टुडंट नसतो, ती माझी फॅमिली असते. आज ती लेडीज जेव्हा मागच्या लास्ट वुमन्स डेला 8 मार्चला एक प्रोग्राम होता छोटासा, ज्यावेळी त्या लेडीज माझ्याकडे आली, एकदम आल्याबरोबर गळ्यात पडली आणि म्हणाली, मॅम आपको एक बात बताओ, मैंने मेरे हस्बैंड को वॉच गिफ्ट की है. तेव्हा त्यांच्या डोळ्यातली जी चमक असते ना, ती चमक मला खूप काही देऊन जाते. म्हणजे पैसापेक्षाही महत्वाचं असतं त्या एका स्त्रीचं कमवणं, तिचं स्वावलंबी होणं. आणि तिच्याकडे कितीही पैसा असला तरीही तिची एक स्वतःची इन्कम सोर्स जनरेट होणं हे खूप आवश्यक आहे. आणि ते शेअर मार्केटमध्ये पॉसिबल आहे आणि मला सगळ्यांना तिकडे आणायचं आहे. आणि आता तुम्ही घर आणि शेअर मार्केट याचा समतोल कसा साधता? घर आणि शेअर मार्केट यात समतोल साधण्यासाठी मला घरच्यांची भयंकर मदत आहे. कारण एकटी बाई घर प्रोफेशन ह्या दोन्हीही गोष्टी मॅनेज करता करता तिची खूप दमछाक होते. आता आतापर्यंत आपण असंच ऐकलंय की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी प्राऊडली सांगेल की यशस्वी स्त्रियांच्या मागे पुरुषाचा नक्कीच हात असतो. तर तशातलं माझ्यासोबत आहे की माझ्या मुलाकडे अगदी त्याचा अभ्यास घेण्यापासून तर त्याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मी टाइम मॅनेज नाही करू शकत, पण माझ्या मिस्टरांची मला खूप साथ आहे. आणि तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रियांना काय सांगाल की शेअर मार्केटकडे वळा वगैरे, काय संदेश द्याल आपल्याकडे? आता एवढं तर सांगू इच्छिते मी नक्कीच की प्रत्येकच स्त्री सध्या ही आर्थिक स्वावलंबी झाली आहे, पण तिला जर स्वातंत्र्याकडे वळायचं असेल तर शेअर मार्केट हे लेस रिस्क सुद्धा तुम्ही याकडे वळू शकता आणि तुमचं आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही मिळवू शकता. त्याकरता तुम्हाला कधीही मदत लागली तर एक स्त्री म्हणून मी तुमच्या कधीही पाठीशी उभी असेल. आणि आज मी आश्वासनही देते की कुठलीही स्त्री जर माझ्याकडे आली आणि त्यांनी आर्थिक स्वावलंबनाकडून स्वातंत्र्याकडे जाण्याचा जर निर्धार घेतला असेल तर मी तिला नक्की मदत करेल. आणि शेअर मार्केटकडे वळावं स्त्रियांनी, कारण स्त्रियांना ज्या इनबिल्ड क्वालिटी आहेत त्या इनबिल्ड क्वालिटीज शेअर मार्केटमध्ये कामात येतात. फक्त तुम्हाला जर याचं नॉलेज नसेल तर नक्की नॉलेज घ्या, कुठूनही नॉलेज मिळवा, चांगल्या क्लासेसला जॉईन करा आणि शेअर मार्केटकडे वळा, ही माझी उत्कंठ इच्छा असेल. खूप खूप धन्यवाद मॅम. आपण संपूर्ण प्रवास हा शेअर मार्केट ते गृहिणी ते शेअर मार्केट हा संपूर्ण प्रवास आज मॅडमचा ऐकूनच घेतलेला आहे आणि त्यांनी स्ट्रगल कसे केले हे पण आपल्याला दिसले. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडूनही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जन अभियान न्यूज चॅनल आणि साक्षी मॅम यांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद मॅम. आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.